नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, एकमेकाला शेअर करा. ज्यांना कुणाला रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी काढा आणि मीटरनं व्यवसाय करा. रिक्षा टॅक्सीला हे शासन भाडं ठरवून देतं आणि मीटरप्रमाणे जर व्यवसाय केला तर आपली बेकारी हटेल. आता ह्याच्यासाठी 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला लागतो रिक्षा परमिटसाठी, टॅक्सी परमिटसाठी. आणि ज्या एरियात आपण राहतो त्या एरियातील तहसीलदाराकडून तो दाखला दिला जातो. शिवाय पोलीस रिपोर्ट लागतो. ऑनलाईन करा आणि प्रत्येकानं परमिट काढा. आता दुसऱ्याच्या गाड्या चालवायची काहीही गरज नाही. शिवाय दुसऱ्याचं परमिट 3-5 वर्षासाठी घेण्याची काहीही गरज नाही. नवे इथं माफियागिरी आहे, ते कुणाची बी परमिट कुणाला बी देत आहेत 3-5 वर्षासाठी. आता हे बंद झालं पाहिजे. म्हणजे स्वतःची रिक्षा, स्वतःचं परमिट, आपला स्वतःचा स्वयंरोजगार. मराठी सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी लक्षात ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे लायसन बिल्ला नसेल तर मराठी लोकांनी काही घाबरू नका. RTO वाले तुम्हाला लायसन बिल्ला देतात, परमिट देतात. मराठी लोकांनी पुढं येणं फार गरजेचं आहे. आता कुठली कामं नाहीत, धंदा नाहीत, नोकऱ्या नाहीत, बेकारी वाढत चाललेली आहे. स्वतःचा व्यवसाय स्थिर करा. मी मराठी लोक जर काय मोटर कॅब म्हणून ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या घेत असतील तर ते ऑल इंडिया परमिट असतात. त्यांना कुठलाही स्थानिक धंदा करता येत नाही, व्यवसाय करता येत नाही. हे ओला कोला कुबेरला जोडून हे व्यवसाय करतात की त्यांची एक वेळ ॲपसुद्धा ब्लॅक होतील, हेही मात्र कोणी विसरू नका. आणि ओला कोलाला तर कुठला भाडं ठरवायचा अधिकार नाही. शिवाय महाराष्ट्र मोटर कायदा अजून असा नाही की शासन त्यांना भाडं ठरवून देईल. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या. जरी त्या ओला कोलानं तुम्हाला 5 रुपये किलोमीटरनं जरी ज्यानं गाड्या लावल्या तरी तुम्हाला ते मग करावं लागेल. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येकानं पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांना ऑल इंडिया परमिट आहे आणि त्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही. शिवाय शासनाला कुठलंही भाडं ठरवायचं त्याचा अधिकार नाही. जो पर्यटक आणखी गाडीवाला ह्या दोघांनीच भाडं ठरवायचं असतंय. मग ते फुकट जाऊन जात नाही तर 20 रुपये 50 रुपये किलोमीटरनं जाऊन जात. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा. ज्यांना पर्यटक परवान्याच्या गाड्या घ्यायच्या आहेत मराठी लोकांनी फसू नका. तुम्ही काळी पिवळी मीटरवाली टॅक्सी घ्या. तुम्हाला 4 सीटचं परमिट मिळतं, 6 सीटचं मिळतं, फुल कॅबचं मिळतं आणि मीटरनं व्यवसाय करा. सरकार भाडं ठरवून देतं आणि मीटरनं